आपल्या श्रोतांच्या गठ्ठ्यात आज एक खूपच प्रसिद्ध नाव समोर आलं आहे, रणजित देसाईंची श्रीमन योगी. आता बघा, शिवाजी महाराजांवर तर खूप लिहिलं गेलंय, पण हे शीर्षक हे मला नेहमीच थांबवून विचार करायला लावतं. म्हणजे छत्रपती, महाराज, जाणता राजा हे सगळे शब्द आपल्याला ओळखीचे आहेत, पण श्रीमन योगी हे ऐकल्यावर असं वाटतं की हे एक कोडं आहे. तर आज आपण हेच कोडं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. या दोन शब्दांमध्ये लेखकाला नक्की काय सांगायचंय, महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा कोणता गाभा त्यांना सापडला, चला याचाच शोध घेऊया. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शीर्षक म्हणजे फक्त पुस्तकाचं कव्हर नसतं, तो एक प्रकारे लेखकाने वाचकाला दिलेला चष्मा असतो. तो सांगत असतो की बघा, या दृष्टिकोनातून या व्यक्तिमत्वाकडे पहा. आणि श्रीमन योगी हे शीर्षक निवडण्यामागे रणजित देसाईंची एक निश्चित अशी भूमिका आहे. ती भूमिका महाराजांना फक्त एका ऐतिहासिक चौकटीत नाही बसवत, तर एका मोठ्या तात्विक उंचीवर घेऊन जाते. बरोबर. चला तर मग याच शीर्षकाची चिरफाड करूया. पहिला शब्द श्रीमन. हा शब्द ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर तर सत्ता, संपत्ती, वैभव, तो राज्याभिषेक सोहळा, प्रचंड सैन्य, म्हणजे थोडक्यात काय तर एका सार्वभौम राजाची संपूर्ण भव्यता उभी राहते. अगदी तसंच. श्रीमन हा शब्दच मुळी ऐश्वर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. तो केवळ म्हणजे आर्थिक श्रीमंती नाही दर्शवत, तर सन्मान, प्रतिष्ठा, अधिकार ही सगळं त्यात येतं. ज्या व्यक्तीने शून्यातून एक स्वराज्य निर्माण केलं, स्वतःची नाणी पाडली, आरमार उभं केलं, त्या राजासाठी श्रीमन हे विशेषण अगदी योग्य आहे. हे त्यांच्या बाह्य यशाचं वर्णन आहे असं म्हणूया. बरोबर. पण मग खरी गंमत दुसऱ्या शब्दात आहे, योगी. श्रीमन या शब्दाने जी काही भव्य प्रतिमा तयार होते ना, योगी हा शब्द तिला थेट छेद देतो असं वाटतं. म्हणजे योगी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सर्व संग परित्याग केलेला, भगवी वस्त्र घातलेला, हिमालयात बसलेला साधू, ज्याला या राजवैभवाशी काही देणं घेणं नाही. मग एकाच व्यक्तीला श्रीमन पण आणि योगी पण, हे कसं शक्य आहे? हे तर परस्पर विरोधी वाटतं. आणि नेमका हाच विरोधाभास देसाईंना मांडायचा आहे. इथे योगी या शब्दाचा अर्थ सर्व काही सोडून निघून जाणारा तपस्वी असा नाहीये. अच्छा. तर त्याचा अर्थ गीतेत जो सांगितला आहे ना, स्थितप्रज्ञ किंवा कर्मयोगी, त्या संकल्पनेच्या खूप जवळ जाणारा आहे. योगी म्हणजे कोण? तर तो जो सगळी कर्तव्य पार पाडतो, पण त्याच्या फळांमध्ये अडकत नाही, जो यशाने हुरळून जात नाही आणि अपयशाने खचूनही जात नाही, ज्याचं मन स्थिर आहे. म्हणजे हे असं झालं की एकीकडे प्रचंड मोठं साम्राज्य चालवायचं, लढाया करायच्या, राजकारण करायचं, पण हे सगळं करताना मनाने मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहायचं. बरोबर. जसं ते उदाहरण देतात ना की पाण्यात राहूनही कमळाचं पान कोरडं राहतं, तसं ही तर खूप मोठी साधना झाली. नेमकी हीच ती साधना आहे. देसाईंना हेच सांगायचंय की शिवाजी महाराज सत्तेच्या शिखरावर होते, पण सत्तेचा कैफ त्यांच्या डोक्यात कधी गेला नाही. ते श्रीमन होते हो, पण ते राज्याचा उपभोग घेण्यासाठी नाही, तर एक कर्तव्य म्हणून ते राज्य सांभाळत होते. त्यांची जी मूळ वृत्ती होती ती योगीची होती. निर्लेप, निस्वार्थ आणि कर्तव्य कठोर, हाच या शीर्षकातला गाभा आहे. आणि असा दृष्टिकोन मांडणारी व्यक्तीही तितकीच महत्त्वाची आहे, बरोबर ना? आपण रणजित देसाईंबद्दल बोलतोय. ऐतिहासिक कादंबरी लेखनात त्यांचं स्थान खूप मोठं आहे. ते फक्त घटनांची जंत्री नाही मांडत, ते त्यामागे दडलेल्या मानवी भावनांचा, त्या मानसिक संघर्षाचा शोध घेतात. हो, हीच देसाईंची खासियत आहे. ते इतिहासाकडे केवळ तारखा आणि सनावळ्या म्हणून बघत नाहीत, ते त्या पात्रांच्या अंतरंगात डोकावतात. त्यामुळे जेव्हा देसाई श्रीमन योगी हे शीर्षक निवडतात, तेव्हा ते फक्त एक साहित्यिक अलंकार नसतो, ते त्यांच्या सखोल अभ्यासाचं आणि चिंतनाचं सार असतं. ते आपल्याला प्रश्न विचारतात की अफजल खानाचा वध करताना महाराजांच्या मनात काय घालमेल झाली असेल, सुरतेची लूट करताना त्यामागचा लैटिक विचार काय होता, किंवा पुरंदरच्या तहात तो अपमान सहन करताना त्यांनी स्वतःच्या मनाला कसं आवरलं असेल. बरोबर. आणि इथेच आपल्या स्रोतामधला दुसरा एक महत्त्वाचा शब्द येतो. या पुस्तकाचा उल्लेख द लेजंड ऑफ शिवाजी असाही आहे, म्हणजे शिवाजी महाराजांची आख्यायिका. मला वाटतं चरित्र आणि आख्यायिका यात खूप मोठा फरक आहे. खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. चरित्र म्हणजे बायोग्राफी, हे शक्य तितकं वस्तुनिष्ठ असतं. ते पुराव्यांवर, कागदपत्रांवर, ऐतिहासिक नोंदींवर आधारलेलं असतं.
त्याचा भर काय घडलं यावर असतो. पण आख्यायिका म्हणजे लेजंड ही त्याच्या पलीकडे जाते. ती नेमके कुठे पलीकडे जाते? आख्यायिका ही फक्त त्या व्यक्तीची गोष्ट सांगत नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रभावाची गोष्ट सांगते. ती व्यक्ती पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात कशी जिवंत राहिली, तिची प्रतिमा कशी तयार झाली हे सांगते. आख्यायिकेचा भर काय घडलं यापेक्षा त्या घडलेल्या गोष्टीचा अर्थ काय यावर जास्त असतो. ती तथ्यांच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या चारित्र्यातली मूल्य, आदर्श, तत्वज्ञान यांचा शोध घेते. म्हणजे आख्यायिका हा शब्द वापरून लेखक आपल्याला एक प्रकारे सांगत असतो की मी तुम्हाला फक्त इतिहास नाही सांगणार, मी तुम्हाला एका विचारधारेची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे हे पुस्तक महाराजांच्या आयुष्यातील घटनांचा फक्त एक रिपोर्ट नाहीये, तर त्या घटनांमधून दिसणारं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची विचारसरणी याचं केलेलं एक प्रकारचं रसग्रहण आहे. आणि म्हणूनच देसाईंसारखा लेखक या प्रकारासाठी अगदी योग्य ठरतो, कारण त्यांची शैलीच मुळात पात्रांच्या मानसिक विश्लेषणावर भर देणारी आहे. अगदी बरोबर. आख्यायिका लिहिताना लेखकाला थोडं स्वातंत्र्य मिळतं. तो ऐतिहासिक तथ्यांच्या चौकटीत राहून त्या पात्राच्या मनात काय चाललं असेल याची कल्पना करू शकतो. त्यामुळे श्रीमन योगी ही संकल्पना जिवंत करण्यासाठी आख्यायिका हा साहित्य प्रकार अतिशय समर्पक आहे. तो आपल्याला फक्त महाराजांच्या कृती नाही दाखवत, तर त्या कृतींमागची प्रेरणा काय होती हे समजून घ्यायला मदत करतो. तर आत्तापर्यंत आपण 3 महत्त्वाचे धागे पाहिले. श्रीमन योगी हे विरोधाभासी शीर्षक, रणजित देसाईंसारखे लेखक जे पात्रांच्या मनात डोकावतात, आणि आख्यायिका हा साहित्य प्रकार जो तथ्यांच्या पलीकडचा अर्थ शोधतो. या सगळ्यांना एकत्र जोडल्यावर महाराजांची नेमकी कोणती प्रतिमा तयार होते? आपण तिला कर्मयोगी असं म्हणू शकतो का? हो, कर्मयोगी हा त्यासाठी अगदी योग्य शब्द आहे. ही प्रतिमा एका अशा राजाची आहे जो प्रचंड पराक्रमी आहे, एक कुशल संघटक आहे, एक दूरदृष्टी असलेला प्रशासक आहे. हे झालं त्याचं श्रीमंत रूप. पण त्याचवेळी त्याने हे सर्व का केलं? तर वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी नाही, वैयक्तिक सुखासाठी नाही. त्यांनी हे केलं रय्यतेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी. हे एक कर्तव्य होतं. याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का? त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगात कर्मयोगी भाव जास्त दिसून येतो? खरं तर अनेक प्रसंग आहेत, पण सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे त्यांचा राज्याभिषेक सोहळा. तो अत्यंत भव्य होता. त्यात श्रीमण या शब्दाला साजेसं वैभव होतंच. पण त्या सोहळ्यामागचा उद्देश काय होता? वैयक्तिक मोठेपणा मिरवणं हा नव्हता, तर अनेक शतकांच्या गुलामगिरीनंतर या मातीत एक स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण झालं आहे हे जगाला घोषित करणं हा होता. तो एका व्यक्तीचा नाही, तर स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा उत्सव होता. आणि सोहळा संपल्यावर दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा स्वराज्याच्या कामात त्याच तन्मयतेने लागले. कुठेही वैयक्तिक उन्माद नव्हता. आणि अफजल खान भेटीचा प्रसंग, तिथे तर वैयक्तिक जीवमरणाचा प्रश्न होता, प्रचंड मानसिक दडपण. बरोबर. त्या प्रसंगात त्यांनी वैयक्तिक भीती, राग, द्वेष या सगळ्या भावनांवर नियंत्रण मिळवलं. त्यांनी जे काही केलं ते थंड डोक्याने केवळ स्वराज्यावरील संकट दूर करण्याच्या कर्तव्याच्या भावनेतून केलं. तिथे एक योगी होता जो आपल्या भावनांच्या पलीकडे जाऊन फक्त आपलं कर्तव्य पाहत होता. आणि जिंकल्यानंतरही त्यांनी अफजल खानाच्या मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही, तर त्याची रीतसर कबर बांधली. हे एका योद्ध्यापेक्षा एका योगीचं लक्षण आहे की नाही, जो शत्रूशी वैर करतो पण त्याच्या मृत्यूनंतर द्वेष मनात ठेवत नाही. म्हणजे हे पुस्तक महाराजांच्या निर्णयामध्ये का या प्रश्नाचा सतत शोध घेतं, फक्त काय झालं हे सांगत नाही. त्यांच्या यशाची गाथा गाण्याऐवजी त्या यशापर्यंत पोहोचताना त्यांनी जो आंतरिक प्रवास केला, जो नैतिक संघर्ष केला, त्यावर कदाचित जास्त भर असावा. निश्चितच. आणि म्हणूनच हे पुस्तक आजही तितकंच महत्त्वाचं ठरतं, कारण ते आपल्याला एका ऐतिहासिक नायकाकडे पाहण्याची एक नवीन नजर देतं. तर मग आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाकडे या श्रीमन योगीच्या दृष्टिकोनातून पाहणं आजच्या काळात आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? यातून आपण काय शिकू शकतो? मला वाटते यातून सर्वात मोठी शिकवण मिळते ती सत्ता आणि चारित्र्य यांच्या नात्याबद्दल. आजच्या जगात आपण काय पाहतो की सत्ता मिळवणं हेच अनेकांसाठी अंतिम ध्येय असतं. पण श्रीमन योगी ही संकल्पना आपल्याला सांगते की सत्ता हे साधन आहे, साध्य नाही. महाराजांसाठी सत्ता हे स्वराज्य आणि रयतेचं कल्याण साधण्याचं एक साधन होतं. म्हणजे पॉवर विथ पर्पज. एक्झॅक्टली. केवळ अधिकार मिळवणं नाही, तर तो अधिकार एका उच्च ध्येयासाठी वापरणं. पण यातला योगी भाग आजच्या काळात कसा लागू होतो?
आजचे नेते योगी कसे असू शकतात? आजच्या काळात योगी असणं म्हणजे सगळं सोडून जाणं नाही, नक्कीच नाही. तर त्याचा अर्थ आहे सत्तेत असूनही सत्तेच्या मोहांपासून अलिप्त राहणं, टीकेने खचून न जाणं आणि स्तुतीने हुरळून न जाणं, निर्णय घेताना वैयक्तिक स्वार्थ किंवा पक्षाचा स्वार्थ यापेक्षा देशहिताला किंवा लोकहिताला प्राधान्य देणं, सामर्थ्य असूनही संयम बाळगणं, अधिकार असूनही नम्र राहणं, ही आजच्या काळातली योगी वृत्ती आहे. पण हे खूपच आदर्शवादी वाटतंय. आजच्या राजकारणात किंवा कॉर्पोरेट जगात असं वागणं शक्य आहे का, जिथे प्रत्येक जण दुसऱ्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतो? कठीण आहे, नक्कीच कठीण आहे, पण अशक्य नाही. श्रीमन योगी ही संकल्पना एक आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवली आहे. तो एक बेंचमार्क आहे. ती आपल्याला सतत प्रश्न विचारायला लावते की आपण आपल्या नेत्यांना कशाच्या आधारावर निवडतो? केवळ त्यांच्या जिंकण्याच्या क्षमतेवर की त्यांच्या चारित्र्यावर? ते किती श्रीमान आहेत यावर की ते किती योगी आहेत यावर? ही संकल्पना आपल्याला नेते आणि नेतृत्व या दोन्हीकडे अधिक डोळसपणे पाहायला शिकवते. तर आजची चर्चा खूपच रंजक झाली. आपण फक्त एका पुस्तकाच्या शीर्षकापासून सुरुवात केली होती, पण श्रीमन योगी या 2 शब्दांनी आपल्याला रणजित देसाईंच्या लेखनापासून ते आख्यायिका या साहित्य प्रकारापर्यंत आणि कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या नेतृत्वाच्या आवाहनांपर्यंत एका मोठ्या प्रवासावर नेलं. ही केवळ शिवाजी महाराजांची गोष्ट नाही, तर एका राजाच्या आत दडलेल्या संन्याशाची, एका कर्मयोगी शासकाची गाथा आहे. आणि यातून हेच दिसतं की योग्य शब्द किती सामर्थ्यवान असू शकतात. श्रीमन योगी हे 2 शब्द महाराजांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि देसाईंच्या संपूर्ण कादंबरीचा आत्मा पकडून ठेवतात. ते आपल्याला फक्त माहिती देत नाहीत, तर विचार करायला प्रवृत्त करतात. एका महान व्यक्तिमत्वाचा सार काही मोजक्या शब्दांत कसं मांडता येतं याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. चला, तर ही चर्चा एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर सोडून देऊया. आपण शिवाजी महाराजांना श्रीमन योगी या दृष्टिकोनातून पाहिलं, पण इतिहासात असे दुसरे कोणते नेते किंवा व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांच्यात आपल्याला सत्तेचं ऐश्वर्य आणि वैराग्याची अलिप्तता ह्यांचा असाच संगम दिसतो? म्हणजे सम्राट अशोक, मार्कस ऑरेलियस किंवा नेल्सन मंडेला यांसारख्या नावांचा या संदर्भात विचार करता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या जगात असा श्रीमन योगी नेता कसा दिसेल आणि तो कोणत्या मूल्यांवर उभा असेल?